नमस्कार मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. भारतीय तटरक्षक दल, इंडियन कोस्ट गार्ड यांच्या अंतर्गत 10वी पास उमेदवारांसाठी नवीन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. पाहू शकता, इंडियन कोस्ट गार्ड रिजनल हेडक्वार्टर्स ईस्ट चेन्नई यांच्या अंतर्गत ऑनलाईन अर्जाची प्रोसेस सुरू झालेली आहे. 12 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत. पदे पाहू शकता यामध्ये. पहिलं जे पद आहे इंजिन ड्रायव्हरसाठीची पे लेवल पाहू शकता यामध्ये कॉन्ट्रॅक्टसाठीचं आहे 4. यानुसार EWS कॅटेगरीसाठीची 1 जागा आहे. शैक्षणिक पात्रता आहे 10वी पास, रेकग्नाइज्ड बोर्ड युनिव्हर्सिटी आणि सर्टिफिकेट ऑफ कम्प्लिटन्सी इंजिन ड्रायव्हर फ्रॉम रेकग्नाइज्ड गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट इक्विव्हॅलेंट आवश्यक आहे. डिझायरेबल आहे 2 वर्षाचा सर्व्हिस ॲज सारंग ऑन अ वेसल ऑफ ओव्हर 400 बोट हॉर्स पॉवरसाठीचा. एज रिलॅक्सेशन आहे 18 ते 30 वर्ष दरम्यान आवश्यक आहे. दुसरं पद आहे यामध्ये लष्करसाठीचं. तर लष्करसाठी पाहू शकता पे लेवल आहे 1 मध्ये. एकूण 1 जागा यामध्ये. शैक्षणिक पात्रता 10वी पास आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स बोटवर आवश्यक आहे. 18 ते 30 वर्ष दरम्यान वयाची पात्रता आहे. तिसरं पद आहे ड्राफ्ट्समनसाठी सुद्धा सेम पद्धतीने शैक्षणिक पात्रता आहे. डिप्लोमा इन सिव्हिल इलेक्ट्रिकल और मेकॅनिकल मरीन इंजिनिअरिंग, नवल आर्किटेक्चर, शिप कन्स्ट्रक्शन, रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूशन सर्टिफिकेट आवश्यक आहे. डिझायरेबल क्वालिफिकेशन आहे 1 इयर एक्सपिरियन्स इन कन्सर्न फील्ड विथ सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, मरीन इंजिनिअरिंग, नवल आर्किटेक्चरमधून आवश्यक आहे. वयाची पात्रता 18 ते 25 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. चौथं पद आहे यामध्ये फायरमन, मेकॅनिकल फायरमनसाठीची. यामध्ये पाहू शकता एकूण 1 जागा. शैक्षणिक पात्रता 10वी पास आणि शुड बी फिजिकल फिट अँड कॅपेबल ऑफ परफॉर्मिंग स्टेनरस ड्युटीज करता आल्या पाहिजेत. त्याचबरोबर शारीरिक पात्रता आहे उंची 165, छातीची आहे 181.5 सेंटीमीटर. यानंतर पाहू शकता वेट आहे 50 केजी आवश्यक आहे. एंड्युरन्स टेस्ट असेल यामध्ये. वयाची पात्रता 18 ते 27 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. पुढचं पद आहे नेम ऑफ द पोस्ट आहे सिव्हिलियन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेडसाठीची. यामध्ये पाहू शकता OBC कॅटेगरीसाठीची आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे 10वी पास. मस्ट पोसेस वॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स फॉर बोथ हेवी अँड लाईट मोटर व्हेकल्स. अनुभव जो आहे शुड हॅव ॲट लिस्ट 2 इयर्स एक्सपिरियन्स ऑफ ड्रायव्हिंग मोटर व्हेकल्स. वयाची पात्रता 18 ते 30 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. यानंतर पुढचं पद आहे मल्टीटास्किंग स्टाफ माळीसाठीची. जनरल सेंटर सर्व्हिस ग्रुप सी मधून असणार आहेत. एकूण पदे पाहू शकता. शैक्षणिक पात्रता आहे 10वी पास. एक्सपिरियन्स 2 वर्षाचा आवश्यक आहे. माली इन नर्सरी अँड ऑर्गनायझेशनमध्ये. वयाची पात्रता 18 ते 27 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. पुढचं पद आहे यामध्ये मल्टीटास्किंग स्टाफसाठी चौकीदारसाठीची. यामध्ये पाहू शकता शैक्षणिक पात्रता 10वी पास आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स ॲज चौकीदार इन एनी रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन आवश्यक आहे. 18 ते 27 वर्ष दरम्यान वयाची पात्रता आवश्यक आहे. पुढचं पद आहे मोटर ट्रान्सपोर्ट फिटरसाठीची. यामध्ये सुद्धा पाहू शकता 10वी पास आणि 2 वर्षाचा ऑटोमोबाईल वर्कशॉपचा एक्सपिरियन्स आवश्यक आहे. ITI डिप्लोमा रिलेव्हंट ट्रेड असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. डिझायरेबल आहे. वयाची पात्रता 18 ते 32 आहे ST कॅन्डिडेटसाठीची. यानंतर इलेक्ट्रिकल फिटर स्किल लेबररसाठीचं पद आहे. यामध्ये पाहू शकता शैक्षणिक पात्रता 10वी पास आणि ITI असणे आवश्यक आहे. त्या ट्रेडमधून पूर्ण असणे आवश्यक आहे. वयाची पात्रता 18 ते 30 वर्ष दरम्यान आहे. यानंतर इंटरनल कंपोजिशन इंजिनसाठीचं आहे. यामध्ये IECसाठी पाहू शकता 10वी पास आणि त्या ट्रेडमधून जे आहे ITI पूर्ण असणे आवश्यक आहे. वयाची पात्रता 18 ते 27 वर्ष दरम्यान आहे. पुढचं पद आहे अनस्किल लेबररसाठीची. 1 जागा आहे यामध्ये. शैक्षणिक पात्रता 10वी पास और इट्स इक्विव्हॅलेंट रिकॉग्नाइज्ड बोर्ड ITI फ्रॉम इन्स्टिट्यूशन आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स इन द ट्रेड आवश्यक आहे. 18 ते 27 वर्ष दरम्यान वयाची पात्रता आहे. यानंतर प्रत्येक पदासाठीची जी फिजिकल डिसॅबिलिटीसाठीची पात्र करण्याची प्रोसेस आहे, याबद्दलची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहे, इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये फिल आउट करायचं आहे. त्यावर तुमचा कलर फोटोग्राफ अटेस्ट करायचा आहे, सबमिट करायचं आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे डॉक्युमेंट जे आहेत, पात्रता, सर्टिफिकेट इत्यादी जोडून तुम्हाला पाठवायचे आहेत. पाठवू शकता. तर डेट ऑफ इश्यू आहे 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते पाठवणं आवश्यक आहे.
याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. ॲड्रेस देण्यात आलेला आहे. या ॲड्रेसवर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला पाठवायचे आहेत 25 नोव्हेंबरपर्यंत. यानंतर सिलेक्शन प्रोसेस जी आहे यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, स्क्रुटिनी आहे, रिटन एक्झामिनेशन आहे, घेतली जाईल. लेखी परीक्षेसाठी सिलेबस आहे. यामध्ये जनरल नॉलेज आहे, मॅथमॅटिक्स, जनरल इंग्लिश आणि तुमच्या ट्रेडवरचे जे क्वेश्चन्स आहेत ते प्रश्न विचारले जातील. तर अशा पद्धतीने पूर्ण प्रोसेस आहे. 10वी पाससाठीची जी भरती आहे भारतीय तटरक्षक दलामध्ये, यासाठी अर्ज करण्यासाठीचा जो फॉर्मॅट आहे, अर्ज फॉर्मॅट याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून, फिल आउट करून डिटेलमध्ये तो सबमिट केला जाऊ शकतो दिलेल्या ॲड्रेसवर. अशा पद्धतीने ही पूर्ण प्रोसेस असणार आहे. पाहू शकता डिटेलमध्ये आहे. तर अशा पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो ICC इंडियन कोस्ट गार्ड अंतर्गत या भरती प्रक्रियेसाठी. अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.